यन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंगा मुनिविरूपासी तीर्था सरस्वती ऋतुनोद्धुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानं ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा स्तुतग्रंथकर्तार श्री गणधर देवा प्रतिगंधर देवा तेषां वचोनुसार मासाद्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान वीरो मंगलं गौतमो गनि मंगलं कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मती सिद्धाननत्वा हृदादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। जय बोलो पंच परमेष्टि भगवान की, अहिंसा में विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य श्री अमितगति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराज की। आचार्य भगवंत अमितगति महामुनिराज मरणकंडिकेच्या पूर्वचर्चेमध्ये या ठिकाणी धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य, कालद्रव्य आणि पुद्गल द्रव्य यांची जशी व्यवस्था आणि त्यांची जशी अवस्था आहे, स्वरूप आहे, तशी त्याच्यावर श्रद्धा ठेवणं, आस्था ठेवणं, विश्वास ठेवणं, हा ठेवणारा जो जीव आहे तो सम्यक तो आराधना करणारा आराधक आहे असं सांगितलं। त्याच्यानंतर परत जीवद्रव्य, त्याचं स्वरूप, त्याचं स्वभाव जसं आहे तसं त्याच्यावर आस्था ठेवणारा, श्रद्धा ठेवणारा, विश्वास ठेवणारा जीवसुद्धा सम्यक दर्शनाचा आराधक आहे। म्हणजेच जीव आणि हे पुढले सगळे अजीव पदार्थ आहेत। धर्म, अधर्म, आकाश, काल, पुद्गल हे सर्व कशी जीव आहे? हे वस्तू अजीव द्रव्य आहे। म्हणून जीव आणि अजीव ह्या दोन्हींच्यावर श्रद्धा ठेवणारा, ह्या दोन तत्वांच्यावर, तसंच आता पुढे सांगतात आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष ह्या 7 तत्वांच्यावर किंवा ह्याच्यात पुण्य आणि पाप मिळवलं, मिसळलं तर 9 पदार्थांच्यावर जसा त्याचा अर्थ आहे, त्याचं जसं स्वरूप आहे, त्याचा जसा स्वभाव आहे, त्या सर्वांच्यावर जशी आहे तशी समीचीन श्रद्धा, समीचीन आस्था आणि समीचीन विश्वास ठेवणारा जीव हा सम्यक दर्शनाची आराधना करणारा तो आराधक आहे असं सांगण्याचं भावार्थ, मतितार्थ पुढील गाथेमध्ये
आचार्य भगवंत या ठिकाणी करत आहेत. आश्रवं संवरं बंधं निर्जरां मोक्षमंजसा पुण्यं पापं च सदृष्टि श्रद्धाति जिनागया. आश्रव, संवर, बंध, निर्जरा और मोक्ष, पुण्य और पाप, इन सब की जिनेन्द्र आज्ञानुसार भली प्रकार श्रद्धा करने वाला भी सम्यक्त्व का आराधक होता है. जीव आणि अजीव आपण पूर्वगाथेमध्ये दोन्ही बघितलो. आता आश्रव, संवर, बंध, निर्जरा आणि मोक्ष, पुण्य आणि पाप, ही 7 तत्वांच्या मध्ये परत 2 पुण्य आणि पाप मिसळले तर काय होतात? 9 पदार्थ. या 9 पदार्थांच्या शब्द काय सांगतो बघा. पद म्हणजे स्थान, व्यवस्था. अर्थ म्हणजे त्याची व्याख्या. ह्या 9 पदार्थ हे विश्वामध्ये 3 लोकांमध्ये 9च पदार्थ आहेत. ना 10वा पदार्थ असणार आहे, ना 8 पदार्थ असणार आहेत. एक कमी होणार आहे, ना एक जास्त होणार आहे. जेवढे हे 9च पदार्थ आहेत. आणि या 9 पदाची अवस्था व्यवस्था सोडली तर या जगात 10वं काही नाही आणि 8वं काही नाही. जीवद्रव्य, समस्त सृष्टीत जेवढे जीव आहेत तेवढे जीवद्रव्य आले. अजीवद्रव्य, जीवाला सोडून जेवढं दिसतंय आणि जेवढं असतंय त्याला काय म्हणायचं? अजीवद्रव्य. ही जीव आणि अजीव या दोघांच्या जीवाचा अजीव पदार्थावर राग द्वेष भूमिका जिथं होते त्यावेळी 3 लोकांमध्ये खचाखच भरलेल्या कार्मन वर्गणा जे आहेत ते कर्मरूप होऊन येतात, त्याला आश्रव म्हणतात. त्या येणाऱ्या कर्मवर्गणीय आत्मपद प्रदेशाशी एकरूप होतात आणि चिटकतात, त्याला काय म्हणायचं? बंध म्हणायचं. त्या आलेल्या बंधरूप झालेल्या कार्मन वर्गणांना धर्म, समता, त्याग, तपस्या आदीच्या माध्यमातून आलेल्या येणाऱ्या कर्मांना रोखणं, त्याला काय म्हणायचं? संवर. त्या आलेल्या कर्मवर्गणांना रोखण्याबरोबर नवीन येणाऱ्यांना जसं आम्ही रोखतो तसं पूर्वबद्ध कर्मव्यवस्था जी आत्म्याशी संलग्न झालेली आहे त्याला दूर करणं, त्याला काय म्हणायचं? निर्जरा. आणि संपूर्ण कर्मापासून मुक्त झालेला जो जीव असतो त्याला काय म्हणायचं? मोक्ष. होणे म्हणजे मोक्ष. आणि ह्या सर्व अवस्थेमध्ये सुखाचा अनुभव, आनंद देणारा शारीरिक आणि आत्मिक सुखाचा आनंद देण्याचा अनुभव जो करतो त्याला म्हणतात पुण्य. आणि दुःखाचा अनुभव देणाऱ्याला म्हणतात पाप. एवढेच 9 पदार्थ आहेत. याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही. म्हणजे हा जीव परद्रव्याशी राग द्वेष करतो म्हणून कर्माचा आश्रव होतो. कर्माचा आश्रव होतो म्हणून त्याला बंध होतो. इथंपर्यंत समान घ्यायचं. ऐका,
आता पुण्यपाप शेवटला घ्यायचं नाही, पुण्यपाप इथं मध्ये आणा. जे शुभ परिणामांच्या निमित्तानं पुण्य कर्माचा आश्रव होतो आणि जे पुण्यकर्म, जे कर्म सुखाचा आणि आनंदाचा शारीरिक आणि आत्मिक आनंद देतो, त्याला पुण्यकर्म असं म्हणतात. जे द्वेष परिणाम आणि कषाय परिणामांच्या निमित्ताने अशुभ कर्मांचा आश्रव होतो, बंद होतो आणि त्या निमित्तानं शारीरिक आणि आत्मिक दुःखाचा अनुभव केला जातो, त्याला पाप कर्म म्हणतात. त्याला काय म्हणतात? पाप कर्म. आता परत इथनं परत संवराने निर्जरा घ्यायचं. तप, साधना, तपस्या समीचीन माध्यमातून जो करतो आणि त्यामुळं नवीन येणाऱ्या कर्माला थांबवलं जातं, त्याला संवर म्हणतात. आणि जुन्या बद्ध झालेल्या कर्माला एक देश रूपात काढण्याचा जी व्यवस्था आहे त्याला निर्जरा म्हणतात. आणि संपूर्ण कर्मरहित अशी जी अवस्था आत्म्याला प्राप्त होते त्याला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. अत्यंत सोपी व्याख्या आहे. ह्या 9 व्यवस्थेला सोडून ह्या 3 लोकांमध्ये 10वी व्यवस्था कुठली असेल तर विश्वातील कुठल्याही दर्शनानं ती जैन सिद्धांतापुढे मांडावं आणि ती सिद्ध करून दाखवावं. दाखवू शकत नाही, असतच नाही, असू शकत नाही. सिद्धांतचा अर्थच असा आहे, सिद्ध केलेला अंत म्हणजे धर्म. जो सिद्ध झालेला आहे, जो सिद्ध आहे आणि भविष्यात सिद्ध म्हणजे परिपूर्ण असणार आहे, ज्याचा पराजय, खंडन कोणीही करू शकत नाही, असा धर्म म्हणजे सिद्धांत धर्म. अशी जिनवाणी म्हणजे सिद्धांतवाणी. आणि म्हणून आपण हे 7 तत्वांच्यावर, 9 पदार्थांच्यावर श्रद्धा असणे हेच खरं सम्यक दर्शन आहे. ह्या सम्यक दर्शनाला थोडं मजबूत करणारं, दृढ करणारं कुठल्या अवस्थेत? श्रावक अवस्थेत, व्यवहार भूमिकेमध्ये याला दृढ करणारं आणि याच्यावर श्रद्धेला निमित्त ठरणारं काय आहे तर ते देव, खरे शास्त्र आणि खरे गुरु यांची श्रद्धा, यांची पूजा, यांची अर्चा, त्यांचं श्रद्धा आणि विश्वास हे दृढ करतंय. ते म्हणजे सम्यक दर्शन नव्हे. सम्यक दर्शन हे 7 तत्व आणि 9 पदार्थ यांचा जसा अर्थ सांगितलाय तसाच अर्थावर श्रद्धा ठेवणं हेच खरं सम्यक दर्शन आहे. त्या सम्यक दर्शनाचं व्यवहारिक सम्यक दर्शन आणि निश्चय सम्यक दर्शन. कुठले कुठले? व्यवहार सम्यक दर्शन आणि निश्चय सम्यक दर्शन. हे 2 सम्यक दर्शन, सराग सम्यक दर्शन आणि वीतराग सम्यक दर्शन, हे 2 सम्यक दर्शनाचे भेद झाले. त्या व्यवहार सम्यक दर्शनाला सुरक्षित, मजबूत, त्याच्यामध्ये अस्थिरता न होऊन देण्याचं काम कोण करतं तर ते खऱ्या देव, शास्त्र, गुरूंची श्रद्धा करते. शांत बसून चिंतन करा. आचार्य भगवंत समंतभद्र महाराजांना काय सांगायचं आहे तुम्हाला, आम्हाला?
रत्नकंडक श्रावकाचार हा ग्रंथ कर्णानुयोग मध्ये मोडतो का चरणानुयोग मध्ये मोडतो? ऐकू येत नाही मला जरा. मग चरणानुयोग केव्हा आहे? कर्णानुयोग अगोदर आहे का कर्णानुयोगच्या नंतर आहे? कर्णानुयोगच्या नंतर. मग कर्णानुयोग मध्ये काय सांगते? 7 तत्व आणि 9 पदार्थ याच्यावर श्रद्धा ठेवणं, परिणाम तेवढे पवित्र श्रद्धात्मक दृढ ठेवणं याला कर्णानुयोग म्हणतात. आणि ह्या कर्णानुयोग ज्यावेळी श्रद्धा बसते ते सम्यक दर्शन प्राप्त होतं. त्या सम्यक दर्शनाला दृढ करण्यासाठी सुरक्षित, त्याला कवच कुंडल म्हणतात की नाही. हिंदू महाभारतात कर्णाच्या जवळ संकट आलं की त्याच्या अंगावर आपाप काय झालेलं दाखवल्यात? कवच निर्माण होतंय असं महाभारतात दाखवले की नाही. तसंच सम्यक दृष्टी जन 7 तत्व 9 पदार्थ याची जशी श्रद्धा आहे, त्याचा अर्थ जसा आहे, त्याच्यावर ज्यानं विश्वास ठेवलाय, अशा जीवाला पूर्व कर्माच्या बांधलेल्या उदयामध्ये काही संकट, काही अशुभ परिणाम व्हायला लागले की मग हे खरे देव, शास्त्र, गुरु यांची भक्ती, यांची श्रद्धा त्या अस्थिर विचारातून स्थिर करण्यासाठी काय त्यालाच कर्म म्हणतात. हो, मी कर्माचा आश्रय व्हायला लागलोय हे सम्यक दृष्टीला ज्यावेळी कळतं त्यावेळी तो कर्माच्या आश्रवात कमीच करतो. कर्माचा आश्रव ज्यावेळी होतो त्यावेळी त्याच्यावर त्याचा विश्वासच नसतो, श्रद्धाच नसते. कर्म हे जीव, हे अजीव, हे आश्रव आहे, हे बंध आहे, याला संवर करायला पाहिजे, मग निर्जरा करायला पाहिजे, मग कुठं तर मोक्ष आहे, ही श्रद्धाच नाही. अज्ञानच अवस्था ही मिथ्यात्व अवस्थेच आहे. आणि सम्यक्त अवस्थेत सुद्धा ज्या वेळेला आम्ही पुरुषार्थहीनतेच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी स्वीकारायला अडचण होते त्यावेळी त्याला अशुभ कर्म म्हणायचं. तुम्हाला सगळ्यांना हे कळले की नाही? 7 तत्व आहे ते माहिती आहे की नाही? होय तर म्हणा, नाही तर म्हणा. माहिती आहे की नाही? ती अशी व्यवस्था आहे, याच्यावर श्रद्धा नाही की नाही? आहे. तरी सुद्धा ते परिपूर्ण स्वीकारून आचरण तुम्ही करताय का? याला अशुभ कर्म म्हणायचं. याला काय म्हणायचं? अशुभ कर्म. आणि हे माहीतच नाही, याच्यावर विश्वासच नाही. आता त्याची दोन्ही गोष्टी आहेत, अज्ञान आणि मिथ्यात्व. पण अज्ञान आणि मिथ्यात्व हे दोन्ही सावत्र भावच आहेत. सावत्र भावच आहेत, अज्ञान आणि मिथ्यात्व. अज्ञान आणि अपेक्षेने दोन्ही समानार्थी शब्द आहेत. खऱ्या तत्वाचं, खऱ्या श्रद्धानाचं ज्ञान नसणे, ज्ञान नसणे याला म्हणायचं अज्ञान. आणि विपरीत ज्ञान असणे, श्रद्धा असणे याला म्हणायचं मिथ्यात. म्हणजे काय? दोन्ही एकच आहे. फक्त अज्ञान शब्द शक्यतो का वापरला जात नाही? केवळ ज्ञानालाच खरं ज्ञान म्हटलं. 53 भाव आपण बघितलो आणि त्यामुळं त्याला
सिद्धांताच्या अपेक्षेनं मग केवळ ज्ञानापर्यंत 12व्या गुणस्थानापर्यंतचे शायोपशमिक सगळे ज्ञान आहेत, त्याला अज्ञान भावच म्हटलं. म्हणून त्या अज्ञानाचा नियास अज्ञानाचा कुठं तर लोक एकरूपता करतील, समजावून घेण्यामध्ये फरक करतील, म्हणून त्याला मिथ्यात्व मिथ्यात्व म्हटलं जातं. अज्ञान आणि मिथ्यात्व समानार्थी सख्खे सावत्र भाऊच आहे ती. म्हणून ही राग द्वेषाची भूमिकाच पुण्य आणि पापाच्या कर्माच्या आश्रवाला निमित्त आहे. आश्रव झाल्यानंतर बंधाला निमित्त आहे. बंध झाल्यानंतर उदय होतो. उदयानंतर सुख दुःखाचं अनुभव करतो आणि परत त्याच्यामध्ये राग द्वेष करतो आणि परत नवीन बंध आश्रव करतो. आणि ज्या राग उदयामध्ये जो समता आणि शुभ परिणाम ठेवतो त्याला परत किमान झाला तर 700 पुण्य जे आम्हाला मोक्ष मार्गाला निमित्त असते अशाचा बंध होतो. आणि समताभाव ठरला तर संवरपूर्वक निर्जरा होते. आणि ते समताभाव संवरपूर्वक निर्जरीची समताभाव फक्त मुनी अवस्थेमध्ये परिपूर्ण रूपामध्ये होते. आणि अपेक्षेनं देशव्रत अनुव्रतामध्ये देशव्रतामध्येच ती एक देश रूपामध्ये मांडली जाते. असंयम अवस्थेमध्ये त्याला कोणत्याही आचार्यांनी संवरपूर्वक निर्जरा स्वीकार्य केलेलं नाही. निर्जरा काय पुतग तुमची निगोदी जीवाची पण व्हायला लागल्या, त्याला निर्जरा म्हणता येत नाही ना. ती उदयाला येऊन निर्जरित व्हायला लागली, त्याला कसली निर्जरा? हे म्हणायचं आहे फक्त कर्म निघून गेलं म्हणून ती निर्जरा आहे. वास्तविक आध्यात्मिक धार्मिक मोक्षमार्गाच्या अपेक्षेनं ती निर्जरा नाहीच, त्याला मानताच येत नाही. म्हणून आचार्यांनी जी व्यवस्था सांगितलेली आहे त्याच्यात एक वाक्य आहे, जिनेंद्र आज्ञानुसार जिन आज्ञया. जिनेंद्रांची भगवंतांची जशी आज्ञा आहे तशी श्रद्धाधाती श्रद्धा ठेवणं चांगल्या प्रकारे, त्यालाच सम्यक दर्शन म्हणलंय. त्यालाच सम्यक दर्शन म्हणलंय. मला वाटतंय तसं, आम्हाला वाटतंय तसं, आमच्या ग्रुपला वाटतंय तसं, आमच्या परंपरेला वाटतंय तसं. आज परंपरेला धर्म मांडला जातो. मग ती परंपरा मधी कोणीही चालू करू शकतात, कोणीही बंद करू शकतात. पण खरी परंपरा ही जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेली आहे. म्हणून मी कधीही बोलत नाही शांतीसागर परंपरा, विद्यासागर परंपरा, सन्मती सागर महाराज परंपरा. शांतीसागर महाराज हे 20व्या शतकात झाले आणि धर्म तर आमचा अनादि अनिधन आहे. विद्यासागर महाराज ही 20व्या आणि 21व्या शतकातले एक साधू आचार्य आहेत. मग त्यांची परंपरा म्हणजे खरं परंपरा ही कुठली काय पद्धत आली? सन्मती सागर महाराजजी हे 20व्या शतकाच्या शेवटच्या कालावधीत झाले आणि 21व्या शतकातल्या वरच्या 11 वर्ष ते होते. त्यांची परंपरा म्हणजे खरी परंपरा कुठली काढली परंपरा? आदिसागर महाराज परंपरा कुठली परंपरा ही? शांतीसागर आदिसागर हे सगळे आमच्यासाठी एक आदर्श, एक भविष्यातले दीपस्तंभ, हे सगळे आमच्यासाठी 20व्या 21व्या शतकाच्या अपेक्षेनं ज्यांनी आम्हाला हे मार्ग दाखवला म्हणून आमच्यासाठी शांतीसागर महाराज श्रेष्ठ आहेतच. ह्या काळात आम्हाला भगवत स्वरूपच आहेत याच्याबद्दल आम्हाला नकावेळी सुद्धा शंका नाही.
पण ते म्हणजे धर्मपरंपरा अशी नव्हे, धर्माची परंपरा त्यांनी चालवले म्हणून ते आमच्यासाठी आदर्श आहेत. नाहीतर मग कुंदकुंदांची परंपरा कुठे गेली? मग आम्ही ती लिहायला पाहिजे. कुंदकुंद आमनाई सोडून डायरेक्ट शांतीसागर परंपरा लिहायला पाहिजे. कुंदकुंदांच्या अगोदर वृषभसेन गंधर, आदिनाथ भगवंतांचे गणधर, मग त्यांची परंपरा कुठे गेली? 24 तीर्थंकरांची परंपरा कुठे गेली? वर्तमान म्हटलं तर आम्ही आदिनाथांच्या काळापासून वर्तमान परंपरा धरतोय. मग प्रत्येक जण वर्तमान परंपरा ही चालूमध्ये धरली तर मग अनेक 10-20 वर्षानं शांतीसागर परंपरा बंद होईल, विद्यासागर परंपरा बंद होईल, तुम्ही केलेली सन्मती सागर परंपरा आम्ही केलेली बंद होईल. अनेक 25 वर्षानं चंद्रपूर सागर महाराज 70-75 वर्षाचे झाले. चंद्रपूर सागर महाराज परंपरा आहे हे बोर्डवर हे दक्षिण भारत जैन सभा आणि मठवाले लिहायला चालू करतील. त्यांना जे चांगले महाराज वाटतात त्यांच्या आणि 50 वर्षानं लिहायची परंपरा चालू होईल. शांतीसागर महाराज पण नाव गाऊन होईल असं नाही. मूल परंपरा आमची आदिनाथ भगवंतांचीच आहे. त्याच्यात प्रथम गंधर वृषभसेन महाराज गंधर भगवान त्यांच्या परंपरेत जे आहे तेच आम्ही मान्य केलं पाहिजे. मधी प्रत्येकाने मग आपापल्या गुरूंची आपापल्या परंपरेची श्रद्धा जर हीच खरी परंपरा जर म्हणत गेले तर भविष्यात त्या वडाच्या झाडाला जेवढी मुळं असतात तेवढ्या परंपरा चालू होतील. आणि मग त्यातलं मूळ कुठलं आहे, मुख्य मूळ हे का मी अगदी जबाबदारीने हे बोलतोय. पंचम काल जसा जसा पुढं जाईल तस तसा धर्माचा ऱ्हास होणार आहे. धर्माचा ऱ्हास म्हणजे धर्माला स्वीकारणाऱ्या जीवांची बुद्धी तसे जीव कमी असणार आहेत. धर्म स्वीकारणारे आणि धर्म स्वीकारणाऱ्या जीवांची बुद्धी जीव कमी होतील आणि या परंपरा वाढत जातील. आणि ज्यात लई गर्दी झाली परंपरेची तर मूळ परंपरा ही झाकली जाईल आणि नवीन येणाऱ्या मग आमच्यासारख्या साधूंची प्रत्येकजण आपापली श्रद्धा वाढवत जाईल. मग चंद्रपूर सागरांचे भक्त चंद्रपूर सागरांचीच परंपरा खरी म्हणतील. उद्या मग असे प्रत्येक आचार्यांचे मग जेवढे आचार्य तेवढी परंपरा आणि तेवढे पंथ आणि 100-200 वर्षात दिसतील, बघायला मिळतील. त्यामुळं आम्हाला आमच्या मूळ वृषभसेन महाराजांच्या परंपरेला सुरक्षित ठेवलं पाहिजे. आणि ती परंपरा खरी परंपरा काय आहे? खरी जैन धर्माची परंपरा. ठीक आहे, आम्ही म्हणतोय परंपरा पण मान्य करूया, पण परंपरा नुसता मग अभिषेक पूर्तीच आहे काय? परंपरा फक्त काय खावावं आणि काय नाही याच्यातच आहे काय? मग खरी परंपरा जर आमच्या जैन धर्माची काढली जीव, खरी परंपरा काय आहे? जी खरी परंपरा वर्तमानमध्ये मला जेवढ्यांचं माहिती आहे, कारण बाकीचे सगळे जेवढे मोठे मोठे आचार्य आहेत ते बालब्रह्मचारीच आहेत. त्यामुळे मी बाकीच्यांचं काय नाव घेत नाही, याचा अर्थ त्यांची परंपरा चुकीची अशी म्हणायची नाही. पण संसारिक गृहस्थी लोकांची जी खरी परंपरा आहे ती काय आहे? आयुष्यभर पूजा करायचं, आयुष्यभर प्रपंच करायचं, एक धार्मिक नीतीप्रमाणे राज्य संचालन करायचं, म्हणजे आपलं पारिवारिक जीवन सांभाळायचं आणि आपले पुत्र, आपले संतान, आपली वंश ज्या दिवशी हे सगळं सांभाळण्याच्या योग्य होतील त्यावेळी त्यांना द्यायचं, त्यांचा राज्याभिषेक करायचं आणि मग दीक्षा घेऊन जायचं.
जी आदिनाथांनी केली, ही खरी परंपरा. जी अजितनाथांनी केली ती खरी परंपरा. जी प्रभू रामचंद्रांच्या वडिलांनी दशरथांनी केली ती खरी परंपरा. असं करत 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 आता सुबलसागर महाराजांनी, त्याही वैवाहिक होते, त्यांनी त्यांची मुलं झाली, त्यांना दिले. देशभूषण महाराजांच्याकडं दीक्षा घेतली. सन्मती सागर, श्रुत सागर, हसूरकर, हे असं करत आता ज्या माताजींनी, श्रुतमती माताजी असतील, या स्वभावमती, परममती, जेवढ्या आमच्या संघात माताजी आहेत, त्या सगळ्यांनी वैवाहिक जीवन केलं, आपली जबाबदारी पार पाडली. आपल्या मुलांच्या सुनांच्या हातात चाव्या दिल्यात का नाही दिल्या? काय घेऊन आल्यात येताना? चावी नाही ना उगा, हां, ती मागत दिले. आणि आपल्या गृहस्थी जीवनाचा त्याग करून एक अत्यंत सोज्वळ त्यागी वृत्ती जगून, महावृत्तीहून समाधीची साधना करून समाधी साधली. ही खरी परंपरा. मग ही परंपरा कोण सांगते? काय? दुधाचा अभिषेक, पाण्याचा अभिषेक. त्या देवीची पूजा करायची नाही. ते असं प्रासूक करायचं, ते तसं प्रासूक करायचं. ती स्त्रिया, माताजींना पडगाण आहे, माताजींना पडगाण नाही. ह्या तुमच्या आमच्या 5, 25, 50, 100 वर्षात ज्या काय आपापल्या विचारानं झालेल्या परंपरा आहेत, त्या क्रिया आहेत, त्या क्रिया आहेत. खरी क्रिया, खरी परंपरा काय आहे? पोरं योग्य झाली की त्यांना द्यायचं आणि दीक्षा घ्यायचं. ऐकायलाय प्रतिमाधारीनो? गोळोबा प्रतिमा घेतात. प्रतिमा घेऊन 10 वर्ष झाली, पोरांची लग्न होऊन 4 वर्ष झाली, आणि 10 वर्षात पोरांची लग्न व्हायची वेळ आली. अजून म्हणतात जरा कर्तव्य आहेच, अजून कर्तव्य आहेच. सुकौशल मुनींचे वडील, सुकौशल पोटात, सुकौशलच ना ते पोटात असताना पत्नीच्या गर्भाला राज तिलक करून राज्य सगळं दिले आणि दीक्षा घेतली. अर्जुन कुठला काळ होता? चतुर्थ काल होता, पंचम काल. जयसेन महाराज, आचार्य सन्मती सागर महाराजांचे वडील क्षुल्लक जयसेन महाराज, आचार्यजींचं वय किती होतं विचारा, तेव्हा दीक्षा घेतली. आमचे संतोष चाचा हुपरीचे, त्यांच्या वडिलांचं दीक्षेचं नाव मला माहीत नाही, संतोष पाटील चाचा, त्यांचे वडील संतोष चाचा फक्त 3 काय 4 वर्षाचे होते. किती वर्षाचे? 3 काय 4, आणि 4 काय 5 भाऊ आहेत त्यांना. मुली आहेत 1, 2, 3, 1 काय 2, आम्हाला तर एक सुजाता तेवढीच माहिती. 6 मुलं आणि 1 मुलगी. त्यातला सगळ्यात धाकटा मुलगा संतोष चाचा किती वर्षाचा होता? 2-3 वर्षाचा होता. त्याही त्यांच्या वडिलांनी दीक्षा घेतली, आणि त्यांच्या आईनं एक वाघिणीसारखं त्यांना कधी वडिलांची आठवण सुद्धा येऊन दिली नाही. एवढा सगळा चांगला प्रपंच त्या मुलांना मोठं करून सगळ्या जबाबदारी पार पडल्या. आता कुठलं? आता पंचमकाल सांगू. आता पंचमकाल ना मग हे 20व्या शतकातलं सांगितलं. आता काय 21व्या शतकातलं सांगू? 21व्या शतकातलं उदाहरण, आदर्श उदाहरण. कशाला धर्म करतोय मी? अध्यात्मसागर महाराजांना आत्ता आहार देऊन आला नव्ह का? किती दिवस आहार देत आहे? अध्यात्मसागर महाराजांना किती दिवस आम्ही आहार देतोय? त्या अध्यात्मसागर श्रवण बेळगोळमध्ये साधना करायला लागलेत. आत्ता त्यांचं पोरग 10वीला आहे. 10वीला काय 11वीला. आत्ता त्यांनी दीक्षा घेऊन 2 वर्ष काय 3 वर्ष झाली, 3 वर्ष झाली वाटतं. 3 वर्ष त्यांनी दीक्षा घेऊन झाली. कितवीला पोरगा आहे? आत्ता 10वी 11वीला पोरगा आहे.
म्हणजे ते 8वीला असताना दीक्षा घेतले आणि ज्यांची पोरं मोठी झाल्यावर दीक्षा घेतले त्यांच्यापेक्षाही अत्यंत उत्कृष्ट आणि प्रामाणिक जिनधर्माची मुनी परंपरेची साधना करणारे. आम्हाला मुलं बाळच नाहीत, आम्हाला बायकाच नाहीत, तर जेवढी साधना आम्ही करत नाही त्याच्यापेक्षा जास्त साधना त्यांनी केली. आता कुठलं उदाहरण 2-4 दिवसातलं देऊ? हा, माझ्याकडे उदाहरण नाहीत, तुमच्या पुढं उदाहरण आहेत. आपल्या चुका झाकण्यासाठी, आपला पुरुषार्थ कमी आहे हे करण्यासाठी परत कालावर आणि धर्मावर का आम्ही आरोप करतोय? मग त्यांनी कुठल्या काळात जन्मलेत ही सगळी उदाहरण दिलेली लोक पंचम काळातच आहेत, 20व्या शतकातच आहेत, तुमच्या आमच्या समोरच आहेत. हा, आत्ता किती शाण्यागत वागली. आत्ता आमच्याकडे पुरुषार्थ नाही, जो जाऊन राबस्तीला येत नाही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तिथंच राहणार. जी मुलं सवळं नेसत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही राहणार. मग हा आमचा पुरुषार्थहीनता नव्हे, हे आमचा मोहभाव आहे, राग भाव आहे, कर्तव्य भाव नव्हे. आम्ही मोहाला कर्तव्याचं नाव देऊन ही आणि नवीन एक परंपरा चालू करायला लागलो. ही आणि एक नवीन परंपरा नाही, लक्षात ठेव. काही कुणाचं राहत नाही. मग काय शिकलो आम्ही? आम्ही स्वाध्याय कशाचा करतोय? मग जीव पदार्थावर काय आमचा विश्वास आहे? जीव तत्वावर आमचा काय विश्वास आहे? मग कसं आम्ही सम्यक दृष्टी आहे? प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे, प्रत्येकाचं कर्तृत्व वेगळं आहे, प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे, सगळं अस्तित्व वेगळं आहे. कोरोना झाला असता आणि गेला असताचा तेव्हा काय केला असताचा? मुलाची लग्न राहिली असती, मुलांचं कोणाचं कोणामुळं काय, मग आणि दोन्ही खंड तुम्हीच वाजवता येईल. एकीखंडच आवाज येणारी पिपाणी असावी, दोन्ही खंड आवाज येणारे ढोलकी असू नये. हा हा, म्हणून आमची अवस्था ना धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का. सारखं बस्तीत येऊन बसताय म्हणून घरातली म्हणतात आमचं काय काम करते, ती बस्तीतलीच आहे. आणि घरात तुम्ही अजून तुमचं वैराग्य होईना म्हणून बस्तातली म्हणतात नुसता अभ्यासच करत्या, घर सोडायचं होईना ही काय धर्म करत्या. बस्तीतली म्हणतात ही घरची आहे, घरची म्हणतात ही बस्तीतली आहे. आम्ही कोणाचंच नाही, गल्लीत बसलोय आम्ही. खरं आहे काय खोटं आहे? राग आला तर येऊ दे, पण खरंच आहे, सत्यच आहे. मग आमचं जीव तत्वावर काय विश्वास आहे सांगा? अजीव तत्वावर काय विश्वास आहे? मी आज व्यवहारात सगळं एक जाता जाता माझी जबाबदारी आहे म्हणून मी करतोय, पण ज्यावेळी तो प्रसंग येतो त्यावेळी मी किती निस्पृह असतो हे काल 1 तास माताजींना सगळ्यांना संध्याकाळी प्रॅक्टिकली समजावून सांगितलं. काल मोठ्या माताजीच म्हटल्या, एवढं सगळं तुम्हाला माहिती आहे, एवढं सगळं तुम्ही हाताळला आणि कोणालाच, आणि मी ज्या गोष्टी हाताळत असतोय की नाही त्या माझ्या संघातल्या दीदींना, माझ्या संघातल्या साधूंना, ब्रह्मचार्यांना सुद्धा माहीत नसते मी किती निस्पृह आहे ते. मी अहंकारानं सांगाल नाही, पुढं कॅमेरा आहे म्हणून मी माझं स्वतःचं मोठेपणा सांगत नाही, पण मी जे काय करतोय, मी या सगळ्या पावसात जातोय त्यावेळी अंगाला तेल लावूनच जातोय. ते फक्त अंगावर पाणी पडलेलं दिसतंय, पण माझ्या शरीरात मी पाणी मुरून 99% घेत नाही. तसे या जगात जगत असताना सांघिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी हे सगळ्या करत असताना
मी कर्तव्य म्हणून करतोय, कर्तृत्व म्हणून नाही. तुम्ही कर्तृत्वाला कर्तव्याचं नाव द्यालाय आणि अजून खऱ्या कर्तव्यापासून आम्ही फार दूर आहे. लक्षात ठेवा, फार दूर आहे. म्हणून जबाबदारी. 7 तत्व काय सांगतात? खरंच सम्यक दर्शन काय? आणि हे सगळ्यात मोठी सम्यक दर्शनाची परीक्षा, चारित्र्याची परीक्षा समाधीत नसते. चुकीचं आमच्या पुढे मांडलं जाते. चारित्र्याची परीक्षा समाधीमध्ये कधीही नसते. ती शारीरिक गुणधर्म आहे. शरीर हे अन्नातला किडा आहे. हे सगळं थोडं इकडं तिकडं हालचाल होणे, थोड्या वेदना झाल्या की थोडं आऊ करणं म्हणजे समाधीतली असुरक्षितता नाही. समाधीतली असुरक्षितता तत्व श्रद्धानावर डळमळीत होणे. हे शरीर पुद्गल आहे. याला जेवायला घातलो, हे वाढत गेले. आता खायचं कमी करायला लागलोय, हे गळा लागलंय. त्याचा स्वभावच आहे पुरण आणि गलन. पण जेवढं माझं शरीर कृश होईल तेवढी माझी आत्मबलशक्ती वाढणार आहे, तेवढी माझी दृढता वाढणार आहे. आणि हेच माझा खरा धर्म आहे. याच्यावर जसजशी श्रद्धा, शरीर जसजसं कमी होईल आणि श्रद्धा दृढ होत गेली पाहिजे. कारण शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे. तूस भास भिन्नम. आम्ही आज बोलतोय, तुम्ही ते अनुभवात घेणार आहे. आणि अनुभविक ज्ञान, अनुभविक श्रद्धा ही श्रेष्ठ मानली जाते शाब्दिक आणि वाचनिकपेक्षा. म्हणून आपली समाधीच्या वेळेला वास्तविक श्रद्धा दृढ होते, सम्यक दर्शन परिपक्व होतं. त्या सम्यक दर्शनाला अजून दृढ करण्याला हे निमित्त अनुभवाचे मिळत असतात. आणि त्यावेळेला जो अनुभव येतो तो अनुभव सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून समाधीच्या वेळेला कर्माची निर्जरा असंख्यात पटीने वाढते. म्हणून अक्कानो, पाक्षिक नैष्टिक श्रावकापेक्षा साधक श्रावकाची निर्जरा कशी असते? जास्त असते, गुणित रूपानं असते. मग ती समाधी 2 प्रकारची आहे. एक जी आत्ता माताजींनी, उत्कृष्ट सागर महाराजांनी काय कुठलं अकंपनमती माताजी आत्ता जे रांगोळीत परवा दिवशी दीक्षा झाली, पाटली आजीला पूज्य शीतल सागर महाराजांनी दीक्षा दिली आणि तिला अकंपनमती चुल्लिका दीक्षा झाली. ह्या सगळी जी लोक करायला लागल्यात हे साधक 12 वर्षाची समाधी घेऊन करायला लागले. आणि दुसरे साधक कोण असतात? नैष्टिकतेच्या बरोबर प्रतिमा धारण केल्यानंतर जे श्रावक 1 मिनिटानंतर माझा मृत्यू येणार आहे ह्याला स्वीकारून जो कायमस्वरूपी साधना करण्यामध्ये लीन असतो आणि भावरूपात, परिणाम रूपात 1 मिनिटानंतर येणाऱ्या समाधीला स्वीकारण्याचं ज्याची मानसिक तयारी परिपूर्ण झालेली असते, अशा प्रतिमाधारी श्रावक तो म्हणायचं भावरूपात प्रतिसमयाला साधक श्रावकाची चर्या करत असतो, निस्पृह असतो तो. म्हणून ही 7 तत्व मी ह्या गातेवर एवढं का भर द्यायला लागलोय? ही 7 तत्व आणि 9 पदार्थ हेच खरं सम्यक दर्शन आहे. समजावून घेणं, हे समजावून घेतल्यावर आपोआप मग ह्या सत्वामध्ये
दृढ राहण्यासाठी मला कोण मदत करणार आहे? तर ती जिनेंद्र भगवंत करणार आहेत. म्हणून मला जिनेंद्र भगवंतांच्यावरची श्रद्धा ही माझ्यासाठी ती कंपाऊंड आहे, चिलकत आहे. ती 7 तत्व काय आहेत ही श्रद्धा तर झाली, पण त्याचं परिपूर्ण ज्ञान करून देण्याचं काम जिनवानी करते. ती जिनवानी मग त्याला स्वाध्याय करायला निमित्त तुम्हाला जे आहे ते सम्यक्त्वाला प्राप्त करायला स्वाध्याय कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाही. शास्त्रात फक्त गुरूंच्या मुखातून आणलेला उपदेश सम्यक्त्वाला निमित्त आहे आणि त्या सम्यक्त झालेल्या सम्यक्त्वाला दृढ करणारं स्वाध्याय आहे. स्वाध्याय करून सम्यक दृष्टी झालाय असं अजूनपर्यंत मी ऐकलो नाही. सम्यक दृष्टी झाल्यावर जो स्वाध्याय केलाय तो दृढ असतो असं आम्ही ऐकलोय बाबा. बरोबर आहे का चुकीचं आहे? मी चुकीचं सांगत असेन बहुतेक, नाही ना? जिनेंद्र भगवंतांच्या मुखातून उपदेश ऐकला, सम्यक्त्व झालं. गुरूंच्या मुखातून उपदेश ऐकला, सम्यक्त्व झालं. कुणाचं तर दुःख बघितला, त्याचं कारण समजावून घेतला, सम्यक्त्व झालं. आणि सम्यक्त्व झाल्यानंतर त्या सम्यक्त्वाला दृढ आणि सुरक्षित आणि उज्ज्वल, तेजस्वी, ओजस्वी बनवण्यासाठी मग स्वाध्याय केला जातो, मग भगवंतांची पूजा केली जाते, मग गुरूंच्या स्वाध्यायात बसलं जातंय. पण आपल्याकडे पुढं काय मांडलं गेलं सांगा? सम्यक्त्वाची सुरुवातच कशात मांडली सांगितली आपल्यात? प्रामाणिकपणे सांगितलं. खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु. आगमाप्रमाणे हे सम्यक्त्वाची सुरुवात आहे असं कुठल्याही आचार्यांनी सिद्ध करून द्यायचं, कुठल्याही मुनी महाराजांनी सिद्ध करून द्यायचं. चंद्रपूर सागर महाराज भविष्यात कधीही प्रवचन करणार नाहीत, मी ओपन सांगतो. अहो, सातिशय मिथ्यादृष्टीचं स्वरूप, त्याचे विचार आणि त्याचे परिणाम जे सम्यक्त्वाच्या सम्मुख असतात ते काय सांगितलं आचार्यांनी? धवला काढा, जय धवला काढा, कुठलाहीच काढा. निज स्व आत्मस्वरूपाच्या स्वभावाच्या आस्थेला जो स्वीकारण्याच्या भूमिकेत आहे, अधकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, परिणाम जो मिथ्यादृष्टी जीव करत आहे आणि जो जीव तत्वावर श्रद्धान केलाय, जीव तत्वाबरोबर अजीव तत्व या सगळ्यांच्यावर श्रद्धान केला की याचा आणि माझा परमाणू इतका संबंध नाही. आणि जीव तत्वामध्ये सुद्धा निज तत्व, निज म्हणजे निज स्वरूप, माझा जीव द्रव्यच माझं कल्याण करणार आहे आणि तो म्हणजे मी आहे. परजीव द्रव्य सुद्धा माझं काही करू शकत नाही. असे अधकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, परिणाम ज्या मिथ्यादृष्टी जीवाचे झालेत त्या मिथ्यादृष्टी जीवाला सातिशय मिथ्यादृष्टी जीव म्हटलं. सातिशय म्हणजे काय? कुठला अतिशय? सम्यक्त्व एक अतिशय आहे आणि त्या सम्यक्त रूपी अतिशयाला प्राप्त करण्यासाठी जो जीव उत्साही आहे असा मिथ्यादृष्टी जीव, सातिशय मिथ्यादृष्टी, त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. तो 4थ्या गुणस्थानात गेला. कशावर विश्वास ठेवून गेला? जीव तत्वावर विश्वास ठेवून गेला काय देवावर विश्वास ठेवून गेला? ऐकू येत नाही. नक्की? मग खरं सम्यक्त्वाची प्राप्ती कुठं आहे?
7 तत्व 9 पदार्थ ह्याला समजावून घेऊन निज आत्मस्वरूपावर श्रद्धा ठेवणं म्हणजे खरं सम्यक्त्व आहे काय? देवशास्त्र गुरूंच्यावर श्रद्धा ठेवणं म्हणजे सम्यक्त्व आहे? सुरुवात काय? निज तत्वावर श्रद्धा ठेवणं. आणि ह्या निज तत्वाला आता माझी श्रद्धा झालेली आहे. झाली की नाही श्रद्धा? आता ह्याला मला सुरक्षित ठेवायचं आहे. मग सम्यक दृष्टीचं कर्तव्य काय आहे? मग सम्यक दृष्टीचा धर्म काय आहे? तर व्यवहारामध्ये तुझ्या सम्यक्त्वाला स्थिर ठेवण्याचं, तुझ्या सम्यक्त्वाला सुरक्षित ठेवण्याचं, तुझ्या सम्यक्त्वाला मजबूत करण्याचं आणि तुझं सम्यक्त्व शाईक सम्यक्त्व बनवायला व्यवहारामध्ये निमित्त तुला आधार, तुझा आदर्श, तुझा आयडल कोण आहे? तर ते खरे देव आहेत. कारण त्यांनी 18 दोषांनी रहित आहेत. कर्मांनी, 4 घाती कर्मांनी रहित आहेत. ते वीतराग आहेत. ते राग द्वेषांनी रहित आहेत. आणि मग तुझी आता श्रद्धा झाले, राग द्वेषांनी रहित माझा आत्मा आहे. त्या आत्म्याला शक्ती प्रकट रूपात, व्यक्त रूपात करायचं असेल तर ज्यांनी केले ते तुझे आयडल आहेत. आणि ज्यांनी कसं केले हे जे सांगितलं त्यांची वाणी तुझ्यासाठी स्थिर करणार आहे. आणि ज्यांनी ते आता स्वीकारून पुरुषार्थ करतायत ते खरे गुरु तुला सांगणार आहेत. म्हणून सम्यक्त्व दृढ मजबूत करणारं चिलकत व्यवहार सम्यक दर्शनाचं खरे देवशास्त्र गुरु यांची पूजा आणि यांची श्रद्धा आणि यांचं आचरण आहे. आम्ही चिंतनच करत नाही, आम्ही मननच करत नाही. एक लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या हातनं किती गुलाबजामुन खावा, किती पुरी बासुंदी खावा, कधीही पोट भरणार नाही. स्वतःच्या हातनं भाजी भाकरी खाल्ला तर ते पोट भरतंय. तसं चंद्रपूर सागर महाराज असू देत, कुणी असू देत, तुम्ही नुसता गुरूंचं ऐकून स्वतःचं सम्यक्त्व तुम्ही अहंकाराच्या रूपात घेऊन माझ्यासारखा सम्यक दृष्टी कोण नाही हे जे चाललंय, ह्या ज्या दिवशी अहंकार आम्ही केलोय त्याच दिवशी आमचं सम्यक्त्व सुटलंय. बास, आता गुरूंच्या कुबड्या घ्यायच्या. आता स्वतःचा स्वाध्याय चालू केला पाहिजे. आणि स्वाध्याय केल्यानंतर न्यूट्रल होऊन वास्तविक आचार्य काय सांगतात, जिनवानी काय सांगायला लागले, आणि त्या मी स्वीकारलेलं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला दृढ करणारं आणि त्याला प्राप्त करून देणारी जिनवाणी कुठली आहे, त्याच्यात वाणी काय आहे ते आम्हाला समजावून घेणं सम्यक्त्व आहे. लक्षात ठेव, मी खोलीत शिकवालो नाहीये, सगळ्यांच्या पुढे शिकवा लागलो. आणि मला याची नक्की जबाबदारी माहिती आहे की आमची पोरं 2-4 तासामध्ये जगापुढं मांडतात. त्यामुळे मी बोलताना जबाबदारीने बोलतोय. मी कुठल्या ईर्षेच्या रूपात बोलत नाही, कुणाचं खंडन करायला बोलत नाही. मी माझं जिनेंद्र भगवंतांचं मत मंडन करण्यासाठी बोलतोय, मांडण्यासाठी बोलतोय. आज जिनवाणीचा प्रचार दुसऱ्यांचं खंडन करण्यासाठी चालू आहे. आणि आता दुसऱ्यांच्या खंडनामध्ये अन्य दर्शनाचं खंडन राहिलं. आता आमच्यातलं मतखंडन करण्यासाठी आज या जिनवाणीच्या स्वाध्यायाचा उपयोग चालू झाला. पण जिनेंद्र भगवंतांचं खरं मत मांडा, आम्हाला दुसऱ्यांची खंडन करायची गरज नाही. इन सब के क्या लक्षण है? उपयोग गुण वाला जीव तत्व है.
जीवतत्व काय आहे? उपयोग गुणवाला आहे. जड स्वभावाला अजीव तत्व आहे. अजीव तत्व कैसा आहे? जड स्वभाव म्हणजे पुद्गल स्वरूप, ज्याच्यामध्ये चेतना, ज्ञान, दर्शन असत नाही, त्याला काय म्हणतात? जड, अजीव. जड स्वभावाला अजीव तत्व है. मन, वचन, काय, रूप, योग द्वारा कर्मों का आत्मा में प्रविष्ट होना आश्रव है. कर्म परमाणुओं का आत्म प्रदोषों के साथ संश्लेष संबंध होना बंद है. संश्लेष संबंध सांगितलं. संश्लेष संबंध म्हणजे 10-12 दिवसाच्या पूर्वी सांगितलं होतं तुम्हाला. जो बंद कधीतरी होतो आणि जो वेगळा केला जातो त्याला संश्लेष बंध. आणि तादात्म्य बंध, तादात्म्य संबंध जे आत्म्याशी कधी वेगळं होऊ शकत नाही, जसं ज्ञान आणि दर्शन. आत्म्यापासून वेगळं होते काय? चेतना जीवद्रव्यापासून वेगळी होती का? त्याला तादात्म्य संबंध म्हणायचं. आत्मा आणि शरीर संश्लेष संबंध. दूध आणि पाणी संश्लेष संबंध. ह्याला संश्लेष संबंध, जे कधीतरी बंद होतं आणि कधीतरी ते वेगळं होऊ शकतं. पती पत्नी ऐकू येत नाही. अय समगे, पती पत्नी कसले संबंध आहेत? हा, संशयी संबंध. कसले संबंध आहेत? संश्लेष संबंध. आणि आत्मा आणि ज्ञान तादात्म्य संबंध. बरोबर आहे की नाही? मग मी म्हणजे आत्मा आहे. मग माझा संबंध खरा कशाची आहे? ज्ञानाशी. माझा संबंध कशाची आहे? दर्शनाशी. आहे की नाही? आहे का नाही विभूताई? आहे की नाही? मग आता माझा संबंध ज्याच्याशी आहे, जे माझं आहे, त्या संबंधाकडे माझं लक्ष किती आहे? आणि ज्याचा संबंध माझा कधीतरी संपणार आहे, अशा सरपंच पदासाठी काय करू महाराज? चहा करायला स्वयंपाकघरात गेलो तरी सही करायला येतात. चहा करायला वेळ नाही आम्हाला, आणि केव्हा तुमच्यापाशी येऊन बसू? सरपंच पदाचा संबंध किती दिवसाचा आहे? 5-6 महिन्याचा. त्याच्यासाठी आता मी किती वेळ द्यायला लागलो. आणि माझ्या आत्म्याचा संबंध, ज्ञान दर्शनाची माझा किती संबंध आहे? आहे की नाही? भीमादादाचा संबंध किती दिवसाचा आहे? 50 वर्षाचा. त्याच्यासाठी मी किती वेळ द्यायला लागलो. आणि ज्या ज्ञान आणि दर्शनाचा माझा संबंध किती दिवसाचा आहे? अनादी. आणि कुठंपर्यंत जाणार आहे? अनंत अनंत कालापर्यंत राहणार आहे. मग माझं खरं नातं कुणाशी आहे? त्या ज्ञानाशी आहे. आत्म्याशी संबंध नाही महाराज. मीच आत्मा आहे हो. मग माझा संबंध आणि कुठं कुणाशी जोडता? मीच आत्मा आहे. मग त्या आत्म्याचा खरा संबंध कुणाशी आहे? ज्ञानाशी. त्या आत्म्याचा खरा संबंध कुणाचा आहे? दर्शनाची. त्या आत्म्याचा खरा संबंध कुणाचा आहे? अनंत सुखाशी. त्याच्याकडे माझं लक्ष आहे. म्हणजे तुम्हाला बोलतोय म्हणजे हे माझ्यासाठी पण आहे. पण तुम्ही तुमच्या प्रापंचिक कार्यात अडकत बसला, मी माझ्या सांघिक कार्यात अडकून बसलो. आणि ह्यांच्यासाठी माझ्याकडे 10 तास वेळ आहे. पण माझ्याकडे 4 तास सुद्धा सामायिकला बसायला आज वेळ नसेल अध्यक्षबाई, तर काय उपयोग आहे सांगा? अध्यक्षपद किती दिवसाचं आहे? 1 वर्षाचं. त्याच्यासाठी मी किती वेळ द्यायला लागलोय की नाही? पण माझ्यासाठी, माझ्या आत्म्यासाठी, माझ्या स्वरूपासाठी, माझ्या स्वभावासाठी, माझ्या जिन धर्मासाठी. आता तुम्ही अध्यक्षपदात वेळ द्यायला ती जिन धर्मासाठीच द्यायला लागलाय. काय त्यात तुमचा स्वतःचा काही स्वार्थ नाही.
माझं काय? एक सगळ्यात सोपं उदाहरण देऊ काय भीमा दादा? द्या म्हटलं तर देतो, नसलं तर राहू दे. मला भीमा दादा सांगणार आणि द्या म्हणून देऊ. आता तुमची स्वतःची वैयक्तिक एक शेती 5 एकर आहे. किती आहे? 5 एकर. आणि तुम्ही दुसऱ्याची एक शेती 5 एकर करायला घेतला. अशी आत्ता तुमची शेती किती झाली? 10 एकर. पण मालकी हक्क तुमच्या मनात किती एकराचा आहे? पण करताना किती कर लागलाय? 10 एकर. मान्य आहे का नाही सर? होय तर म्हणा, नाही तर म्हणा. आहे. आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये एक 10 जनावर आहेत, 10 जनावर, आणि वर्षाला एक 2-3 ट्रका शेणखत तयार होते. खरोखर सांगायचं, ते शेणखत कुठल्या शेतात नेऊन टाकताय? ऐकू ना? तुमच्या स्वतःच्या 5 एकर मध्ये घालताय काय तुमच्याकडे करायला असणाऱ्या 5 एकर मध्ये घालताय? कुठल्या 5 एकर मध्ये कशात घालताय? स्वतःच्या मालकी 5 एकर मध्ये घालताय. आणि बाकीच्या 5 एकर मध्ये जाता जाता रासायनिक खत जरा टाकून मोकळं. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. सुजाताताई हे केलेलं 5 एकर शेत आहे. आणि तुमचा आत्मा, तुमचा जिनधर्म, माझा आत्मा, माझा जिनधर्म, माझे हे पद, हे माझी निज 5 एकर शेती आहे. माताजी, महाराज, दीदी, तुम्ही सगळा समाज, हे माझ्यासाठी केलेली 5 एकर शेती आहे. आता मी माझं मुख्य खत कशात गाठलं पाहिजे? महावीर, लई दिवसानं तू मनापासून हसलास, मला आनंद झाला. मग आता माझी मूळ हे शेणखत किंवा माझं सगळं जी सत्वयुक्त व्यवस्था आहे ती कशासाठी द्यायला पाहिजे? माझ्या स्वतःसाठी द्यायला पाहिजे. आणि रासायनिक खत हे कोणासाठी द्यायला पाहिजे? हे बाहेरच्यासाठी द्यायला पाहिजे. पण खरं आपण काय करायला लागलोय? दुसऱ्यांच्या करायला घेतलेल्या 5 वर्ष 10 वर्षाच्या बोलीवर, करारावर करायला घेतलेल्या शेतात काय घालायला लागलोय? शेणखत. आणि स्वतःच्या रानात काय घालायला लागलोय? रासायनिक खत. अशा शेतकऱ्याला शानं म्हणतील काय खोळं म्हणतील? ऐकू येत नाही? शेतकरी आहे का नाही तुम्ही? विश्वास आहे काय त्याच्यावर? तर अशा शेतकऱ्याला काय म्हणतील? खुळं, मग खुळखुळ म्हणतील का नाही? आपण समजावून घ्यायला पाहिजे खरं माझं स्वरूप काय. म्हणताना मी माताजींना काल सांगितलो, बाहेर काय म्हणतात याच्याकडे लक्ष द्यायचा. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतो, कोथळीत आला जोपर्यंत कळस्थापना होत नाही तोपर्यंत कोथळी गावाशी संबंध. कळस्थापना झाला की तुमचा संबंध फक्त मंदिरापुरतं. हळूहळू कमी करायचं आपल्याला. आता हे 10 लक्षण चालू होईल तोपर्यंत मंदिराचा पण संबंध सोडायचा आणि तुमच्या खोलीपुरता संबंध. आता खोलीत आणि दसरा जवळ आला, दिवाळी जवळ आला की खोली पण सोडायचं आणि फक्त त्या 2-3 फरच्या तेवढाच संबंध. दिवाळी झालं, डिसेंबर महिना आला की आता फरच्या पण नाही, फक्त माझ्या दिवाणापुरतं माझा संबंध. आणि जानेवारी महिना, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आला की आता माझ्या दिवाणाचा पण संबंध नाही, फक्त माझ्या शरीराचा संबंध. एवढ्या जागेच्या पलीकडे काय होतंय त्याच्याशी माझा संबंध नाही.
ज्या दिवशी 26 जानेवारी संपेल त्या दिवशी फक्त आणि फक्त माझा आत्मा आणि माझ्या आत्म्याचा संबंध. असं स्थिती कांडक घात, असं परिग्रह कांडक घात करत 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 तुम्ही ज्या दिवशी ही समाधीची भूमिका करचिरा त्या दिवशी तुमच्या खाण्यापिण्याच्या त्यागाची काळजी तुम्ही जरा सुद्धा करू नका. ती मी करतो माझं. मी तुम्हाला कवा काय सोडवायचं आहे ते माझं बघतो. तुम्हाला खरं आत्ता काय सोडायचं आहे त्याचं चिंतन तुम्ही करा. आजपासून नियम केला आम्ही, फक्त कांदा, लसूण, कंदमूळ ज्यांचं त्याग आहे, ज्यांचा रात्री भोजनाचा त्याग आहे आणि रोज देवदर्शनाचा नियम आहे, अशाच प्रतिमा नसल्या तर राहू दे, अशाच श्राविकांनी आणि अशाच श्रावकांनी परमपूज्य श्रुतमती माताजींना आजपासून आहार द्यायचा. श्रुतमती माताजींना त्यांनीच आहार द्यायचा, त्याच्यापेक्षा दुसऱ्या लोकांनी आहार द्यायचा नाही. चौकेवाले असतील तर नियम असेल तर द्यायचा, नियम नसेल तर नियम घ्यायचा, नसेल तर स्वयंपाक करा आणि ज्यांचा नियम आहे त्यांनी आहार तिथं देतील. आता मी रोज देवदर्शनचा अर्थ काय, रोज 4 महिने असतात. आता न समजणाऱ्यांना आम्ही नाही, आणि जे संकट असतात त्यांनी विचारायचं, माताजींना विकल्प करून द्यायचं नाही. आणि आत्ता आम्हाला माताजींची समाधी आणि साधना हीच गोष्ट महत्त्वाची आहे. आम्हाला बाहेरचं जग महत्त्वाचं नाही, लक्षात ठेवा. म्हणून 7 तत्व सम्यक तो पाहिजे. गुरूंनी एकदा नियम केला तर आस्था पाहिजे, श्रद्धा पाहिजे, त्याच्यावर तर्क वितर्क करायचं नाही. म्हणून माताजी खोलीच्या बाहेर काय चर्चा होते त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि तुमच्याकडं कोण चर्चा करायला आलं तर त्यांना बाहेर काढायला भ्यायचं सुद्धा नाही. तुमच्यापाशी फक्त चर्चा होईल ती फक्त धर्माची, अध्यात्माची, एवढीच चर्चा होईल. त्याच्या व्यतिरिक्त कुठली चर्चा होईल ती चर्चा बाहेरच्या बाहेर. आणि वास्तविक तिथं असणाऱ्या सेविकेंचं एक काम आहे, चर्चा करू नका, चला. हे तुमच्या जबाबदारी लोकांचं काम आहे. म्हणून दीदी लोकांनी खोलीत बसण्यापेक्षा आता माताजींच्या खोलीत बसून धर्मध्यान करणं फार गरजेचं आहे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.